नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपले सुप्रियाज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण आज एक अतिशय सुंदर असं आकर्षक उलन चौरंगासन बनवणार आहोत. हे आसन तुम्ही गणपती बाप्पासाठी तसेच गौरीसाठीही वापरू शकता. चला तर मग सुरुवात करूया. इथे आपल्याला साहित्य आपण बघतोय तर उलन चौरंगासनसाठी मी हे कॅनव्हासचा बेस घेतलेला आहे, ग्लू गन घेतलेले आहेत, ग्लू स्टिक घेतलेली आहे, स्केल घेतलेली आहे, कात्री आणि मेजरमेंटसाठी टेप घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकताय जे उलन चौरंग आसन जे आपण बनवणार आहे ते 18x18चं बनवणार आहोत. मोजमाप हे अचूक असणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे दोन्ही बाजू समान आहेत का नाही ते आपल्या लक्षात येईल. आता आपण चौरंगाच्या मध्यभागी जे सुंदर पारंपरिक डिझाईन तयार करूया. इथे तुम्ही स्वस्तिक किंवा फूल किंवा तुमच्या आवडीची कोणतीही डिझाईन तुम्ही करू शकता. इथे मी स्वस्तिकचं डिझाईन काढलेलं आहे. आता हळूहळू आपण मी स्वस्तिकसाठी रेड कलरचा यूज करणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय मी स्टिक करायला सुरुवात केलेली आहे. स्वस्तिक डिझाईन हे आता बनवून दाखवते तुम्हाला. खूप छान असं हे उलन चौरंगासन तयार होतं. व्हिडिओला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, चॅनलला जर अजून नवीन असाल तर ज्या ताईंनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मैत्रिणींना. आता इथे सर्कलसाठी मी व्हाईट कलर घेतलेला आहे, तुम्ही इथे बघताय. तर हळूहळू आपल्याला ग्लूगनच्या साहाय्याने ही उलन स्टिक करत जायचे. बघा किती छान असा हे आपला सर्कल तयार झालेला आहे. आता पहिल्या स्क्वेअरसाठी आपण इथे येलो कलरचा उलनचा वापर आपण करतोय. आता येलो कलरची उलन जी आहे ती हळूहळू आपण स्टिक करत जायचं आहे. मग आपला हा पहिला स्क्वेअर आपला तयार होईल. खूप घाई नाही करायची, कारण की घाई जर केली तर आपली उलन जी आहे ती निघण्याची चान्सेस असतात. तर आपण हळूहळू काम करायचं आहे हे. तुम्ही इथे बघताय तर आता येलो स्क्वेअर आपला तयार झालेला आहे बनवून. आता मी इथे ऑरेंज कलरची उलन घेतलेली आहे नेक्स्ट स्क्वेअरसाठी. आता ही उलन आपण लावून घेत आहोत ऑरेंज कलरची. अतिशय सुंदर असं हे उलन चौरंगासन तयार होणार आहे. तुम्हालाही नक्की आवडेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल कसं हे उलन चौरंगासन बनवायचं आहे. आता ऑरेंज कलरचं स्क्वेअर पण आपला बनवून झालेला आहे. इथे मी परत रेड कलर यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू आपण उलन ही ग्लूगनच्या साहाय्याने स्टिक करत जायचं आहे. तर ब्राऊन कलरची उलन ही आपण लावून घेतो आहोत. बघा हे किती छान असं आपलं चौरंगासन हे बनत आहे. आणि प्लीज अजूनही सांगते की चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे बघताय तुम्ही आता आपला रेड कलरची पण उलन स्टिक करून झालेली आहे. त्याच्यानंतरनं मी इथे येलो कलरचा पण स्क्वेअर करून घेतलेला आहे, उलन लावून घेतलेली आहे, स्टिक केलेली आहे.
परत आपण इथे लास्टचा जो कलर वापरला आहे तो ग्रीन कलरची उलन वापरलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता किती छान असं हे चौरंग आसन आपलं तयार झालेलं आहे. तर ग्रीन कलर हा लावून झालेला आहे आपला. आता जी लास्टला जी जागा उरलेली आहे तिथं असे मी उलनचे तुकडे कट करून घेतलेले आहेत. ते आपण आता लास्टला चिटकवून घ्यायचे आहेत ग्लू गनच्या साहाय्याने. तर अशा पद्धतीने आपलं उलन चौरंगासन हे तयार होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर असं हे उलन चौरंगासन आपण बनवलेलं आहे. थँक यू. धन्यवाद.